दररोजच्या दुष्काळाला कंटाळून फलटणचे राजे निंबाळकर घराण्यातून दोन भाऊ बाजीराव आणि संताजी मजल करत धाराशिवमध्ये येऊन स्थायिक झाले. या दोन सख्या भावाला पण काय माहिती, पुढे जाऊन याच जिल्ह्यात आपली भावी पिढी राजे निंबाळकर विरुद्ध पाटील या नव्या राजकारणाला जन्म देणार आहे. ही गोष्ट आहे खूप वर्षांपूर्वीची. बाजीराव आणि संताजी या दोन भावांची. फलटणवरून आलेल्या या भावंडांमधील बाजीराव हा तेरच्या पाटलाकडे दत्तक गेला, तर संताजी गोवर्धनवाडीतच स्थायिक झाला. या बाजीराव पाटलाचा मुलगा म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि संताजीराजे निंबाळकरांचा मुलगा म्हणजे पवनराजे निंबाळकर. दोन सख्ख्या भावाची मुलं, सख्खे चुलत भाऊ. त्यांनी इतिहास गाजवला आणि त्यांची पुढची पिढी सुद्धा हाच किस्सा गिरवते. बाजीराव पाटील यांच्या घराची भरभराट केली ती त्यांच्या मुलाने म्हणजे पद्मसिंह पाटलांनी. मुळात पद्मसिंह पाटील हे खूप हुशार होते. त्यांनी शालेय शिक्षण उस्मानाबाद येथे घेऊन डॉक्टरी पदवीचे शिक्षण पुण्यामधून घेतले. त्यानंतर ढोकी येथील आरोग्य केंद्रात पद्मसिंह पाटील नोकरीला सुद्धा होते. 1974 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा पद्मसिंह पाटलांनी शेतकरी कामगार पक्षाकडून जिल्हा परिषद लढवली आणि विजयी देखील झाले. आणि इथूनच पद्मसिंह पाटलांच्या राजकारणाला सुरुवात झाली. 4च वर्षात ते काँग्रेसकडून आमदार झाले. लागलीच पुढच्या वर्षी ते तेरणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले आणि इथूनच सुरुवात झाली उस्मानाबादच्या पद्मसिंह युगाची. जसे सर्व राजकारणी करतात तसंच पद्मसिंह पाटलांनी केलं. आपल्या नात्यागोत्यातल्या व्यक्तींना वेगवेगळ्या संस्थानाच्या अध्यक्षस्थानी बसवलं. अशातच त्यांनी आपल्या संस्थेची जबाबदारी दिली आपल्या सख्ख्या चुलत भावाला, अर्थात पवनराजे निंबाळकरांना. असं सांगितलं जातं की 1985 पूर्वी पवनराजे सायकलवरून दूध विक्रीचा व्यवसाय करायचे. पण इकडे पद्मसिंह पाटील आमदार झाले आणि पवनराजे त्यांच्या संपर्कात आले. पद्मसिंह पाटलांनी पवनराजेंना 1990च्या सुमारास राज्य विद्युत मंडळाचे शासकीय सदस्य म्हणून घेतलं. त्यानंतर पवनराजे जिल्हा परिषदचे सदस्य झाले आणि त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले. जसं जसं पद्मसिंह पाटलांचा व्याप वाढू लागला तसे तसे पद्मसिंह पाटील मुंबईमध्ये अडकू लागले. पण इकडे उस्मानाबादला त्यांचे चुलत बंधू पवनराजे यांनी फिल्डिंग लावायला सुरू केलं. 80 ते 90च्या काळात पद्मसिंह पाटील कॅबिनेट मंत्री झाले, राज्याचे गृहमंत्री झाले. पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून गणले जाऊ लागले. दुसरीकडे मतदारसंघात सुद्धा संस्थानाचं जाळं पसरत गेलं. इकडे पवनराजे सुद्धा सत्तेच्या पायऱ्या चढत गेले. उस्मानाबाद मतदारसंघातील सगळ्या कामाचा लोड पद्मसिंह पाटलांचे सगळ्यात विश्वासू म्हणून पवनराजे निंबाळकरांकडे येऊ लागला. 1995 पासून सलग 7 वेळा पवनराजे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. पद्मसिंह पाटलांच्या अनुपस्थितीत ते तेरणा सहकारी साखर कारखान्याचा कारभार सुद्धा पाहू लागले. जिल्हा बँक आणि कारखाना ही मतदारसंघातील राजकारणाची दोन सूत्र. या दोन्ही सूत्राच्या माध्यमातून पवनराजेंचा जनतेशी संपर्क वाढू लागला. दुसरीकडे पद्मसिंह पाटलांची प्रतिमा सुद्धा पैलवान पद्मसिंह पाटील अशीच झाली होती. मात्र याउलट प्रतिमा होती पवनराजेंची. गावागावातल्या स्पर्धा, भावकी गावकीचं राजकारण, वाद विवाद हे सगळं मिटवायला लोक यायचे ते पवनराजेंकडेच. यामुळे पवनराजे खऱ्या अर्थाने लोकांशी कनेक्ट होत गेले. हक्काचा म्हणून लोकांना पवनराजेच जवळचे वाटू लागले. डॉक्टर पद्मसिंह पाटलांना पवनराजेंचा हा वाका लक्षात आला होता 1999च्या निवडणुकीत. 1999च्या विधानसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील प्रचाराला ज्या गावात जायचे तिथे त्यांना एकच वाक्य ऐकलं जायचं, ते म्हणजे राजेसाहेबांना पाठवा, गाव पॅक होईल. पवनराजेंचा हा वाका लक्षात घेऊन पद्मसिंह पाटलांनी आता पवनराजेंची पंख छाटायला सुरुवात केली. पवनराजेंची ताकद होती तेरणा कारखाना आणि जिल्हा बँक. पवनराजे अध्यक्ष असताना जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचा प्रकार बाहेर आला. पवनराजेंना अटक करण्याचा आदेश कोर्टाने दिला. यामुळे तब्बल 2 महिने पवनराजेंना फरार राहावं लागलं. त्यानंतर पवनराजेंना अटकही झाली. जेव्हा पवनराजे बाहेर आले त्यांनी अगदी उघडपणे सांगितलं की याबाबत पद्मसिंह पाटलांनी आपल्याला वाऱ्यावर सोडलं. इथंच ठिणगी पडली. 2003 मध्ये पद्मसिंह पाटील चेअरमन असणाऱ्या तेरणा कारखान्यातील 29 कोटीचा साखर निर्यात घोटाळा उघडकीस आला. त्यापूर्वी कारगिल निधी भ्रष्टाचार, ऊस विकास बचत, पूरग्रस्त निधी असे चौफेर आरोप पद्मसिंह पाटलांवर होऊ लागले. यातच पाटबंधारे मंत्रिपदावरून पद्मसिंह पाटलांना पाय उतार व्हावं लागलं. या राजकारणात अण्णा हजारेंनी उडी घेतली. अण्णा हजारेंच्या आरोपांमुळे पद्मसिंह पाटलांच्या प्रतिमेला उतरती कळा लागली. अशातच आली 2004ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक. इथे आमनेसामने आले होते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे सख्खे चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर. पवनराजेंनी डॉक्टरांना जोरदार लढत दिली, परंतु अवघ्या 434 मतांनी पवनराजेंचा पराभव झाला. पण या निवडणुकीनंतर पद्मसिंह पाटील पूर्णपणे सावधान झाले. 2 वर्ष गेले आणि ती तारीख आली 3 जून 2006. पवनराजे निंबाळकर यांचा खून. नवी मुंबई येथे पवनराजे आणि त्यांच्या ड्रायव्हरवर हल्ला करून खून करण्यात आला होता. ओमराजेंनी हत्या झाल्यापासूनच
यामध्ये जवळच्या व्यक्तीचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली होती. संशयाची सुई डॉक्टरांकडे जात होती, पण उस्मानाबादच्या राजकारणात उघडपणे डॉक्टरांचं नाव घ्यायला कुणी तयारच नव्हतं. पवनराजेंच्या अंत्यविधीसाठी 25,000चा जमाव जमला होता. यावेळी पद्मसिंह पाटील हे देखील उपस्थित होते. त्यानंतर हत्येची तपासणी सुरू झाली. काही वर्षानंतर पद्मसिंह पाटलांना हत्येमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. त्यानंतर राजकारणात एंट्री झाली ओमराजे निंबाळकरांची. ओमराजेंनी जिल्हा परिषद, तेरणा साखरी साखर कारखान्यात आपली सत्ता आणली. 2009 मध्ये ओमराजेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून उस्मानाबाद विधानसभेतून पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा पाटील यांचा पराभव करून आमदार झाले. 2014च्या लोकसभेत शिवसेनेच्या रवींद्र गायकवाडांनी पद्मसिंह पाटलांचा पराभव केला आणि चर्चा सुरू झाली पद्मसिंह युग संपल्याची. पण 2014च्या विधानसभा निवडणुकीत राणा पाटलांनी ओमराजेंना पराभव करून स्कोर सेटल केला. त्यानंतर 2019 आणि 2024च्या लोकसभेत ओमराजेंनी पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव आणि त्यांच्या सुनेचा पराभव करून खासदार झाले. आता याबाबत तुम्हाला काय वाटतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.